हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडिस्कॉम ए आणि जेईसाठी लास्ट 30 डेज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघणार आहे. सो जर तुम्ही या एक्झाम्सची प्रिपरेशन करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. सो सगळ्यात आधी आपण इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स कोणकोणते ते बघणार आहे. तर त्यात मेन 10 सब्जेक्ट्स तुम्हाला बघायला मिळतात महाडिस्कॉममध्ये. ओके, तर महाडिस्कॉम जेईसाठी पहिले जे 6 सब्जेक्ट्स आहेत म्हणजे पॉवर सिस्टम, इलेक्ट्रिकल मशीन्स, बेसिक इलेक्ट्रिकल अँड नेटवर्क थेरी, इलेक्ट्रिकल मेजरमेंट, ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, इथंपर्यंत तुम्हाला करायचं आहे जेईसाठी. त्यानंतर एईसाठी जे पूर्ण सगळे 10 सब्जेक्ट्स आहेत, मीन्स इन्क्लुडिंग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टम्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि सिग्नल सिस्टम्स, हे सब्जेक्ट्स तुम्हाला करायचे आहेत. ओके, जेईसाठी जरी तुम्ही शेवटचे 4 सब्जेक्ट्स केले तरी काही प्रॉब्लेम नाही, बट जास्त वेटेज हे वरच्या 6 सब्जेक्ट्सला असणार आहे. त्याच्यामुळे जेईसाठी तुम्ही त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. ओके, यानंतर आपण 30 डेज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघणार आहे. मग त्यात स्टुडंट्सचे 3 कॅटेगरीज येतात. पहिली कॅटेगरी आहे स्टार्टिंग प्रिपरेशन नाव, म्हणजे आत्ताच जस्ट तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट करता, आधी तुमचा काही अभ्यास झालेला नाही आहे, अशा स्टुडंटसाठी सगळ्यात पहिला तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचं आहे. मग सिलेबस कंप्लीट करायचं आहे तर मेन जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. इथे तुम्हाला क्वालिटीवर फोकस करायचं आहे, क्वांटिटीवर नाही. म्हणजे जे तुम्ही करणार आहात ते तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर मिनिमम 2 ते 3 टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायचे आहेत. ओके, यानंतर कॅटेगरी 2 आहे सिलेबस कंप्लीटेड बट रिव्हिजन इज प्रॉब्लेम. म्हणजे कॅटेगरी 2 अशा स्टुडंट्सचे आहे ज्यांचा सिलेबस तर पूर्ण कंप्लीट झालेला आहे, पण त्यांना रिव्हिजन कशी करायची एक्झॅक्ट हे समजत नाही आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर सगळ्यात आधी सिलेबस कंप्लीट करताना तुम्ही जे तुमचे स्वतःचे नोट्स क्रिएट केलेले असतात किंवा जे शॉर्ट नोट्स असतात ते तुम्हाला रीड करायचं आहे आणि रिपीटेडली रीड करायचं आहे, ज्याच्यामुळे तुमची रिव्हिजन चांगली होते. त्यानंतर परत तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स इथे पण सॉल्व करायचे आहेत. ओके, आणि मिनिमम 6 to 7 टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायचे आहेत. ओके, यानंतर कॅटेगरी 3 आहे गेटिंग लेस मार्क्स इन टेस्ट सिरीज. म्हणजे थर्ड कॅटेगरी ही अशा स्टुडंट्सची आहे जे की टेस्ट सिरीज तर देत आहेत बट त्यांना त्याच्यामध्ये लेस मार्क्स मिळत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी डिमोटिवेशन येते. तर यांच्यासाठी तुम्ही तुमचा रिझल्ट ॲनालिसिस केला पाहिजे. मग त्यात एक्झॅक्ट तुमचं कुठं चुकते किंवा तुमचे कोणकोणते वीक पॉईंट्स आहेत हे रिअलाईज करून ते इम्प्लिमेंट तुम्ही केलं पाहिजे. ओके, तर यानंतर आपण बघणार आहे की प्रॅक्टिस कुठून करायची किंवा कशी करायची. ओके, तर सगळ्यात आधी जर तुम्ही जेई एक्झामची प्रिपरेशन करत असाल, म्हणजे ज्युनियर इंजिनिअरसाठी प्रिपरेशन करत असाल, त्यासाठी तुम्हाला स्टेट लेवल जेई एक्झामचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर जर तुम्ही एईसाठी प्रिपरेशन करत असाल, म्हणजेच असिस्टंट इंजिनिअरसाठी प्रिपरेशन करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला स्टेट लेवल एई एक्झामचे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे प्रॅक्टिस करायचे आहेत. ओके, सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.